नमस्कार. आजच्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला आदि शंकराचार्यांची जयंती साजरी केली जाते. आदि शंकराचार्य यांचा जन्म इसवी सन 788 मध्ये केरळाच्या मलबार क्षेत्रातील कालडी या गावात झाला. आदि शंकराचार्यांच्या आई वडिलांनी पुत्रप्राप्तीसाठी भगवान शिवशंकरांची आराधना केली होती. त्यांची इच्छा होती की त्यांच्या पुत्राची महती सर्वत्र पसरावी. आईवडिलांच्या आराधनेने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्यांची पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण करण्याचं वरदान दिलं. पण ते म्हणाले की तुम्हाला निवड करायची आहे की तुम्हाला दीर्घायू पण अविचारी मूल हवं आहे की अल्पायुषी पण सर्वज्ञानी असा पुत्र हवा आहे. आईवडिलांनी सर्वज्ञानी पुत्राची इच्छा व्यक्त केली. महाअवतारी युगपुरुषाच्या नावाने ओळखले जाणारे आदि शंकराचार्य यांना 32 वर्षाचं अल्प आयुष्य मिळालं. पण त्या अल्पायुष्यात अद्वैत तत्त्वज्ञानाची देणगी त्यांनी जगाला दिली. समाजाची पुन्हा उभारणी केली. त्यांच्या तत्त्वज्ञानाचा आधार आजही आपल्याला लाभलेला आहेच. पण त्यांनी जी असंख्य स्तोत्र लिहिली आहेत ती आजही घरोघरी म्हटली जातात. आपल्या या वाहिनीवर त्यांच्या अनेक स्तोत्रांचे अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न आपण याआधी केलेला आहेच. आज आपण त्यांच्या अशा एका स्तोत्राविषयी जाणून घेऊया जे कोणत्याही देवी देवतेविषयी नाहीये तर आयुष्य कसं जगावं याविषयी आहे. या स्तोत्रातील अनेक श्लोक आपल्या परिचयाचेही असतील. शिवाय भज गोविंदम हे त्याचं ध्रुवपदही आपण ऐकलेलं असेल. या स्तोत्राला चरपट पंजरिका असंही म्हणतात. पंजरिका म्हणजे पिंजरा, म्हणजे हा आपला शरीररूपी पिंजरा. आणि चरपट म्हणजे जे काही आपण सांगतो तसंच बोलणारा, तशीच घोकमपट्टी करणारा पोपट, म्हणजेच आपल्या या शरीररूपी पिंजऱ्यात अडकलेला आपला जीवात्मा, त्याला बोध करणारं असं हे स्तोत्र आहे. असं म्हणतात की एकदा प्रवास करत असताना शंकराचार्यांनी एका विद्यार्थ्याला व्याकरणाच्या सूत्रांची घोकमपट्टी करताना ऐकलं. त्यांच्या लक्षात आलं की ह्याचा फक्त शास्त्राचा तेवढाच अभ्यास सुरू आहे, तोही अगदी झापड लावल्यासारखा. म्हणजे आजच्या काळात नाही का आपण जास्तीत जास्त शिकून मोठ्यात मोठं पॅकेज असलेली नोकरी मिळवावी ही इच्छा अनेक तरुण मुलांची असते. तेव्हाचेही तरुण असाच विचार करत होते. तेव्हा त्या तरुणांना जागं करताना शंकराचार्य असं म्हणतात की नुसती घोकमपट्टी म्हणजे ज्ञान नव्हे. मोहापासून स्वतःला दूर ठेवून आयुष्याची नश्वरता समजून घेऊन आपल्या जगण्याचा अर्थ शोधणं हे महत्त्वाचं आहे. आणि परमेश्वराचं स्मरण करायचं ते त्यासाठी. म्हणूनच या स्तोत्राला मोहमुद्गर म्हणजे मोहावर हातोडे मारणारं, मोहाचा नाश करणारं स्तोत्र असंही म्हटलं जातं. या स्तोत्रातले काही महत्त्वाचे श्लोक आज आपण पाहूया. आणि एक खूप छान गोष्ट म्हणजे कविवर्य बाभ बोरकर यांनी या स्तोत्राचा मराठी समश्लोकी अनुवाद केलाय, तोही या निमित्ताने पाहूया. शंकराचार्य सांगतात, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षती डुक्र ओंकरणे. हे अज्ञानात अडकलेल्या मना गोविंदाचं भजन कर, त्याचं स्मरण कर. मृत्यू जवळ आला की व्याकरणाचे नियम घोकणं उपयोगात पडणार नाही. त्यासाठी परमेश्वराचंच नाव घ्यावं लागतं. आणि बघा बोरकरांनी किती सुंदर अनुवाद केलाय. भज गोविंदा भज गोविंदा गोविंदा भज मूढ मना ठरली घटका येता नच ये टाळा याती व्याकरणा. ठरली घटका येता नच ये टाळा याती व्याकरणा. पुढचा श्लोक आहे, मूढ जहीही धनागम तृष्णाम कुरु सत्बुद्धिम मनसी वितृष्णाम यल्लभसे निज कर्मोपात्तम वित्तम तेन विनोदय चित्तम. अरे मूर्खा, धनसंपत्तीची अतृप्त लालसा सोड, मनात समाधान आणि सद्बुद्धी निर्माण कर. आपल्या कर्मानं जे मिळेल त्यातच समाधान मान. मूढा सोड धनाची तृष्णा सत्ती स्थिर कर विरत मना. लाभे जे निज कर्मे कष्टे करी त्यातच तोषे क्रमणा. करी त्यातच तोषे क्रमणा. पुढच्या श्लोकात बघा किती सुंदर कल्पना आहे. नलिनी दलगत जलमती तरलम तद्वत जीवितम अतिशय चपलम विद्धि व्याधी अभिमानग्रस्तम
लोकम शोकहतं च समस्तम. म्हणजे कमळाच्या पानावरचं पाणी हे जसं क्षणभंगूर असतं, त्यावरती आलेलं दव, तसंच हे जीवनही अस्थिर आहे. रोग, अहंकार आणि दुःखांनी ग्रासलेलं हे जग आहे, हे लवकरात लवकर ओळख. बघा अनुवाद किती सुंदर आहे. कमळ दळीचे जळ थरथरते, जीवित तद्वत चंचल मोठे, जडुनी व्याधी गर्वोपाधी, बघ सारे जग खंतच काढी, बघ सारे जग खंतच काढी. यावत वित्तोपार्जन सक्त, तावत निज परिवारो रक्तः. यावत वित्तोपार्जन सक्त, तावत निज परिवारो रक्तः. पश्चात धावती जर्जर देहे, वार्तां पृच्छती कोपी न गेहे. म्हणजे जोपर्यंत माणूस पैसा कमावतो तोपर्यंत कुटुंब त्याच्यावर प्रेम करतं, पण वृद्धत्व आलं की त्याची चौकशी करणारा कोणीही उरत नाही. जोवर पैसा आहे गाठी, तोवर घरची पुढती पाठी. जोवर पैसा आहे गाठी, तोवर घरची पुढती पाठी. होता पण मग जर्जर काया, शब्दही नच कोणी वेची वाया, शब्दही नच कोणी वेची वाया. बालः तावत् क्रीडासक्तः, तरुणस्तावत् तरुणीसक्तः, वृद्धस्तावत् चिंतासक्तः, परमे ब्रह्मणी कोपी न सक्तः. म्हणजे बालपण आपलं खेळण्यामध्ये जातं, तरुणपण स्त्री पुरुषांच्या आकर्षणात जातं आणि वृद्धत्व चिंता करण्यात जातं. पण या संपूर्ण आयुष्यात कोणीही परमात्म्याच्या चिंतनात रमलेलं दिसत नाही. बाळ असे तो खेळी ओढा, तरुण असे तो प्रियचिन ओढा, वृद्ध असे तो संतत चिंता, वृद्ध असे तो संतत चिंता. न भजे कोणी परमानंदा, न भजे कोणी परमानंदा. पुढच्याही श्लोकातली कल्पना बघा. का ते कांता कस्ते पुत्रः, संसारोऽयं अतीव विचित्रः, कस्य त्वं कः कुत आयातः, तत्त्वं चिंतय तत् इह भ्रातः. म्हणजे हे बंधो, ही पत्नी कोण आहे, हा पुत्र कोण आहे, हा संसार अत्यंत विचित्र आहे, त्यामुळे तू कोण आहेस, कुठून आलायस याचा विचार कर. पत्नी कुणाची, पुत्र कुणाचा, थांग न लागे संसाराचा. तूच कुणाचा, कोठून येसी, विवर सख्या येथेच स्वतःशी, विवर सख्या येथेच स्वतःशी. सत्संगत्वे निस्संगत्वं, निस्संगत्वे निर्मोहत्वं, निर्मोहत्वे निश्चलतत्वं, निश्चलतत्वे जीवनमुक्ती. सत्संगाने आसक्ती कमी होते, आसक्ती गेल्यावरती मोह नाहीसा होतो, मोह नाहीसा झाल्यावरती चित्त स्थिर होते आणि तेच मुक्तीचं कारण ठरतं. सत्संगाने निस्संगाते, निस्संगाने निर्मोहाते, निर्मोहाने निश्चय वृत्ती, निश्चयतेने जीवनमुक्ती. असं फार सुंदर अनुवाद बोरकरांनी केलाय. आणि पुढचाही श्लोकामध्ये बघा, विरक्तीविषयी ते म्हणतात. वयसी गते कह काम विकारः, शुष्के नीरे कह कासारः, क्षीणे वित्ते कह परिवारः, ज्ञाते तत्वे कह संसारः. संसारात विरक्ती कधी निर्माण होते तर आपण संसाराचं स्वरूप समजून घेतो तेव्हा. वय निघून गेल्यावर कामवासना कुठे राहते, पाणी सुकल्यावर तलाव कुठे राहतो, धन संपल्यावर कुटुंब कुठे राहतं, आणि सत्य कळल्यावरती मग या संसाराची मोहमाया उरतच नाही. वय ओसरता काम कुठे गा, जळ सुकता स्थळ केवी तडागा, धन मावळता नाती कोठे, धन मावळता नाती कोठे, गुज आकळता भवतरी कोठे, गुज आकळता भवतरी कोठे. आणि म्हणून आपण काय करायला हवं हेही आदि शंकराचार्य सांगतात. ते म्हणतात. मा कुरु धनजन यौवन गर्वम, हरति निमेषात कालः सर्वम. मा कुरु धनजन यौवन गर्वम, हरति निमेषात कालः सर्वम. मायामयमिदम अखिलम हित्वा, ब्रह्मपदम त्वं प्रविश विदित्वा. म्हणजे धन, लोक किंवा तरुणपणाचा अभिमान बाळगू नकोस,
कारण एका क्षणामध्ये काळ हे सगळं हिरावून घेऊ शकतो. ही सगळी माया आहे हे समजून घे आणि परमात्म्यात परमसत्यामध्ये प्रवेश कर. न करी धनजन यौवन गर्वा, काय लुटी निमिषातच सर्वा. मायामय सकळही जाणावे, मायामय सकळही जाणावे. उमजुनी ब्रह्मपदात रेघावे, उमजुनी ब्रह्मपदात रेघावे. हा पुढचा श्लोक अतिशय प्रसिद्ध आहे. दिनमपि रजनी सायं प्रातः, शिशिर वसंतो पुनरायातः. कालः क्रीडति गच्छति आयुः, तदपि न मुंचति आशावायुः. म्हणजे बघा, दिवस रात्र जातच असतात, ऋतू बदलत राहतात, काळ पुढे सरकत असतो, आपलं आयुष्य कमी होत असतं, पण माणसाची आशा मात्र काही त्याच्यापासून दूर जात नाही. सांज सकाळी दिसनी राती, शिशिर वसंतही येती जाते. काय वागडे जाते आयु, तरीही सुटेना आशावायू, तरीही सुटेना आशावायू. आणि वार्धक्य कसं असतं? अंगम गलितम पलितम मुंडम, दशनविहीनम जातम तुंडम. वृद्धो याति गृहीत्वा दंडम, तदपि न मुंचति आशापाशम. म्हातारपणी शरीर क्षीण झालेलं असतं, डोक्यावर केस शिल्लक नसतात आणि तोंडात दातही राहिलेले नसतात. वृद्ध माणूस काठीचा आधार घेऊन कसाबसा चालत असतो, पण तरी सुद्धा त्याच्या मनातल्या आशा आकांक्षांचा पाश मात्र काही सुटत नाही. गळली गात्रे पिकले डोके, दाता वाचून तोंड बोळके. तरीही फिरतो घेऊन काठी, तरीही फिरतो घेऊन काठी. आस सुटेना लोचट मोठी, आस सुटेना लोचट मोठी. कुरुते गंगा सागर गमनम, व्रत परिपालनम अथवा दानम. ज्ञानविहीनः सर्वमतेन, मुक्तिं न भजति जन्मशतेन, मुक्तिं न भजति जन्मशतेन. म्हणजे गंगा स्नान, व्रत, दान हे सगळं करूनही आत्मज्ञानाशिवाय मुक्ती मिळत नाही. करीतो गंगा सागर गमने, व्रत परिपालन अथवा दाने. ज्ञाना वाचून शतजन्मेही, म्हणती श्रुती त्या मुक्तीही नाही, मुक्तीही नाही. ज्ञानाशिवाय आपल्याला मुक्ती मिळू शकत नाही. ज्ञान झालं की आयुष्य कसं असतं? सुरमंदिर तरुमूल निवासः, सुरमंदिर तरुमूल निवासः. शय्या भूतलमजिनं वासः, सर्व परिग्रह भोग त्यागः. कस्य सुखं न करोति विरागः. मंदिरात किंवा झाडाखाली राहणं, जमिनीवर झोपणं आणि भोगांचा त्याग हे वैराग्यच खरं तर माणसाला चिरस्थायी सुख देत असतं. सुरमंदिर तरुछाये राहे, शेज भुई हरिणाजिन वाहे. गृहसुत धनदाराते त्यागी, अक्षय सुखरत तोच विरागी, अक्षय सुखरत तोच विरागी. पण सगळेच काही संसाराचा त्याग करू शकत नाही. मग आपण काय करू शकतो? भगवद्गीता किंचित अधिता, गंगाजल लव कणिका पीता. सकृत अपि यस्य मुरारी समर्चा, तस्य यमः किं कुरुते चर्चा. म्हणजे ज्याने थोडं जरी गीतेचं अध्ययन केलं आहे, गंगाजलाचा घोट घेतला आहे किंवा श्रीकृष्णाची परमेश्वराची पूजा केली आहे, त्याला यमराज काहीही करू शकत नाही. गीता जो कुणी पढला थोडी, चाखून घे गंगाजल गोडी. घडीभर जो पूजी गिरीधारी, यमन तयाचा राहे बैरी, यमन तयाचा राहे बैरी. कशा पद्धतीने? हाही खूप प्रसिद्ध श्लोक आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम. पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम. इह संसारे बहुदुस्तारे, कृपया पारे पाहि मुरारे. माझा पुन्हा जन्म होतो, मग पुन्हा मृत्यू, पुन्हा आईच्या गर्भात प्रवेश. हा संसार अत्यंत कठीण आहे. हे मुरारी, कृपा करून मला या जन्म मरणाच्या चक्रातून वाचव. पुनरपि जनने पुनरपि मरणे, पुनरपि जननी जठरे शयने. बहुदुस्तरतर या संसारी, कृपया माते तार मुरारी. कस्त्वं कोहम कुत आयातः, कामे जननी कामे तातः.
इति परिभावय सर्वमसारं विश्वं त्यक्त्वा स्वप्नविचारं. मी कोण, तू कोण, आपण कुठून आलो, माझे आईवडील कोण, या प्रश्नांचा विचार कर. हे संपूर्ण जग स्वप्नासारखं क्षणभंगूर आहे याची ओळख पटू दे. तू मी कोण आणि कैसे आलो, या जननी जनकाचे झालो. त्यागुनी जग हे स्वप्न पसारा, लागे सारा सार विचारा, लागे सारा सार विचारा. शत्रौ मित्रे पुत्रे बंधौ, मा कुरु यत्नं विग्रह संधौ. सर्वस्मिन्नपि पश्यमात्मानं, सर्वत्र सृज भेद ज्ञानम. म्हणजे शत्रू, मित्र, पुत्र, बंधू यांच्यात कोणताही भेदभाव करू नकोस. सगळीकडे एकच आत्मा आहे हे जाणून भेदभाव सोडून दे. आणि मित्रांशी सुतबंधूंशी संधी कलहन करी सायासी. सर्वत्री बघ आत्मनिवेदा, टाकुन अज्ञानोद्भव भेदा, टाकुनी अज्ञानोद्भव भेदा. कामं क्रोधं लोभं मोहं त्यक्त्वात्मानं भावयकोऽहम्. आत्मज्ञानविहीनः मूढः, ते पच्यन्ते नरकनिगूढः. काम, क्रोध, लोभ, माया यांचा त्याग कर आणि मी कोण आहे या स्वतःच्या स्वरूपाचा विचार कर. आत्मज्ञानाशिवाय माणूस अज्ञानातच अडकतो. काम क्रोधाधिक जो त्यागी, तो योगी होई सोई सुख भोगी. आत्मज्ञान विहीना मूढा, जीवन हा नरकाचा खोडा, जीवन हा नरकाचा खोडा. गेयं गीता नाम सहस्रम, ध्येयं श्रीपती रूपमजस्रम. नेयं सज्जन संगे चित्तम, देयं दीनजनाय च वित्तम. गीतेचा पाठ कर, विष्णूचं स्मरण कर, चित्त सज्जनांच्या संगतीत ठेव आणि गरजू लोकांना मदत कर. आयुष्य जगण्याचा किती सुंदर मार्ग सांगितलाय बघा. गीता नाम सहस्रा गावे, श्री हरी रूप सदैव स्मरावे. सज्जन संगी लय लावावे, आर्ता प्रतिधन काही द्यावे, आर्ता प्रतिधन काही द्यावे. सुखतः क्रियते रामा भोगः, पश्चादन्ते शरीरं रोगः. यद्यपि लोके मरणं शरणं, तदपि न मुंचती पापाचरणं. म्हणजे माणूस सुखासाठी भोग करतो, म्हणजे भोग भोगतो आणि शेवटी काय होतं, शरीर रोगी होतं. मृत्यू अटळ आहे हे माहीत असून सुद्धा माणसं पापाचरण काही सोडत नाहीत. जनसौख्यास्तव रमती भोगी, अंती काया सडते रोगी. जनसौख्यास्तव रमती भोगी, अंती काया सडते रोगी. लोकी या जरी मरण चुकेना, पापाचरण तरीही सुटेना, पापाचरण तरीही सुटेना. अर्थमनर्थं भावय नित्यं, नास्ति ततः सुखलेशः सत्यम्. अर्थमनर्थं भावय नित्यं, नास्ति ततः सुखलेशः सत्यं. पुत्रादपि धनभाजां भीतिः, सर्वत्रेषा विहिता रीतिः. धन म्हणजे अनर्थ, पैसा म्हणजे अनर्थ हे सतत लक्षात ठेव, कारण त्यातून खरं सुख मिळत नाही. धनवान माणूस हा स्वतःच्या लोकांपासूनही सतत घाबरलेला असतो, त्याला त्यांची भीती वाटते. म्हणजेच जाणावे नित धन धोक्याचे, जाणावे नित धन धोक्याचे. त्यात न लेशही नाव सुखाचे. सुत भार्येची देखील भीती, जावे तेथे ही जनरीती, जावे तेथे ही जनरीती. गुरुचरणांबुज निर्भर भक्तः, संसारात् चिरात् भवमुक्तः. सेन्द्रिय मानस नियमादेवं, द्राक्षसी निज हृदयस्थं देवं. जो गुरूंच्या चरणावर अखंड भक्ती ठेवतो तो लवकरच संसार बंधनातून मुक्त होतो. इंद्रिय आणि मन यांना संयमित केल्याने आपल्या हृदयातच बसणाऱ्या परमेश्वराचं दर्शन होतं. जोडून गुरुचरणांबुज भक्ती, संसारातून घे क्षणी मुक्ती. इंद्रिय मानस नियमाधारे, ओळख निज हृदयस्थ मुरारे, ओळख निज हृदयस्थ मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आपल्या आयुष्याची दिशा देणारं असं हे आगळं वेगळं स्तोत्र आहे. या स्तोत्राचा हा अर्थ सांगण्याचा आमचा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला
हे आम्हाला नक्की तुमच्या प्रतिक्रियांमधून कळवा. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहत असतो. त्याचबरोबर शंकराचार्यांच्या स्तोत्रांवर आणखीही काही आपण भाग केले आहेत, तेही जर अजून तुम्ही पाहिले नसतील तर जरूर पहा. आणि अर्थातच आमचा हा प्रयत्न जर आवडत असेल तर आपल्या या वाहिनीला पसंती द्या, तिचा प्रचार करा आणि अजून सभासद झाला नसाल तर ताबडतोब व्हा. म्हणजेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.